नाटक, सिरियल आणि आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळवणाऱ्या अभिनेत्री शीतल क्षीरसागर. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या बाबांबद्दल. नमस्कार शीतलजी, तुम्ही या आमच्या कार्यक्रमाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आपण सुरू करूया तुमच्या बालपणात. बाबांसोबतचं तुमचं संपूर्ण बालपण सांगू शकाल का? एक तर सगळ्यात आधी मला तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे ते ह्यासाठी की वडिलांबद्दल सहसा आम्हाला कोणी बोलायला सांगत नाही. त्यांच्या आठवणी शेअर करणं ही खूप युनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे आता जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारताय तेव्हा मला नेमकं कुठून सुरुवात करावी हे नाही कळत आहे. म्हणजे लहानपणापासून सुरुवात करावी अगदी का मध्येच कुठला तरी एक जो प्रसंग होता तो सांगून तिथून सुरुवात करावी का वगैरे वगैरे. पण मला जेव्हा तुम्ही म्हणालात की बाबांवर इंटरव्ह्यू करायचा आहे तर खूपशा आठवणी एकत्र अशा आल्या. एक तर मुळात माझ्या पप्पांचा जन्म गिरगावातला आहे, दुभाषलेनमधला, आणि ते स्वतः एका खूप मोठ्या कुटुंबात वाढले आणि त्याच घरामध्ये माझाही जन्म झाला. तर त्यामुळे मला असं वाटतं की पप्पांचं आणि माझं कनेक्शन हे काहीतरी वेगळं असं आहे की ते खूप आधीपासून कुठेतरी आहे की ज्या घरात ते जन्माला आले त्याच घरात मी पण जन्माला आले. सो पप्पांच्या बोलण्यामध्ये कायम गिरगावचा विषय, त्या घराचा विषय येत राहिला आणि मी त्या आठवणी ऐकतच मोठी झालेली आहे. म्हणजे मला माझ्या पप्पांच्या मधला एक गुण हा खूप महत्त्वाचा असा वाटत आलाय आणि आता ते नाही येत तर तो जास्त वाटतो की त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा त्यांच्या बालपणात किंवा जे काही वाईट कटू प्रसंग आले असतील त्यातलं फक्त जे पॉझिटिव्ह आहे, जे छान आहे, जे चांगलं आहे तेच सांगितलं. म्हणजे त्यांचं बालपण मी जसं म्हणाले गिरगावात गेलं, एकत्र कुटुंब पद्धतीत गेलं, तरी त्यावेळची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही तशी निम्नवर्गीयच होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात स्ट्रगल आलेच, डेफिनेटली आले आणि त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं सुद्धा. पण कधी ना ते सांगताना फार मेलोड्रामॅटिक आपण फिल्म्समध्ये बघतो तसं फार असं झालं असं नाही झालं. त्यांनी त्यातलं नेमकं छान काय आहे ते सांगितलं. म्हणजे आता मी त्यांचे काही फोटो बघते शाळेत जातानाचे वगैरे तर ते मला स्लीपरमध्ये दिसत आहेत. पण त्यांनी मला हे कधीच तेव्हा सांगितलं नव्हतं की तेव्हा इतकी परिस्थिती होती की नीट चप्पल घ्यायलाही पैसे नव्हते पण ते स्लीपर घालून जात होते. किंवा त्यांनी हे बऱ्याचदा सांगितलं आम्हाला की इस्त्री नव्हती मग आम्ही काय करायचो की ते भांड्यामध्ये हे करायचो. पण हे सांगताना आहे ना कधी कडवटपणा नव्हता. इट वॉज की आता तुमच्या वेळामध्ये आता हे इतकी प्रगती झाली आहे किंवा देऊ शकतोय आम्ही तुम्हाला तर तुम्ही इस्त्रीचे कपडे घालताय, पण आमच्या वेळी काय होतं माहिती, तर हा त्यांचा टोन असायचा. सो इट वॉज नेव्हर की त्यांना मिळालं नाही त्याचं त्यांना सतत एखादं असतं, एखादं दुःख असतं आणि मग तुम्ही कॉन्स्टंट ते अशा विचित्र पद्धतीने सांगत जाता की ज्यांना प्रिव्हिलेज म्हणून ते मिळालंय त्यांना वाईट वाटू शकतं की अच्छा म्हणजे मला हे मिळालंय म्हणजे काही चूक होतंय का किंवा काय होतंय, म्हणजे समोरच्या दया येऊ शकते. तर मला वाटतं माझ्या पप्पांनी कधीच तसं केलं आणि ही खूप छान पॉझिटिव्ह गोष्ट मला असं वाटतं माझ्यात आली आहे त्यांच्यातली आणि जी मला असं वाटतं आत्ताच्या नाही पुढच्या कुठल्याही काळामध्ये उपयोगालाच पडेल. मला नाही, इनफॅक्ट मला असं वाटतं माझ्या बहीण भावांनाही सांगते की यू हॅव टू बी पॉझिटिव्ह, प्रत्येक गोष्टीतलं पॉझिटिव्ह शोधा. म्हणजे माझ्या पप्पांचे असं की मी तसं म्हणाले की त्यांचं लहानपण असं त्यावेळच्याच परिस्थितीनुसार थोडं गरिबीतच गेलं म्हणूया, पण मग ते आईला मदत करायचे, म्हणजे माझ्या आजीला मदत करायचे. त्याच्यामुळे त्यांना कापसाच्या वाती उत्तम वाती म्हणजे वळू शकायचे. आणि माझे आई पप्पा दोघेही जॉब करायचे. माझी आई पार्लेजीमध्ये कामाला होती, पप्पा फिलिप्सला. सो आणि दोघेही ते कामगार वर्गातले आहेत. पण मला असं वाटतं की माझं लहानपण हे अनेक अर्थाने समृद्ध केलं. म्हणजे कामगार वर्ग असं म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात जी एक घराची कल्पना येते किंवा वैचारिक जी काही आर्थिक ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा मी काहीतरी वेगळं अनुभवलं. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की ब्रँडेड क्लोथ्स मिळाले, कार होती का नाही, फोन होते का नाही, पण जे आवश्यक आहे त्या वयामध्ये जे आवश्यक आहे ते मिळत गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आई पप्पांनी मला जशी वाचनाची आवड आहे त्यांना लहानपणी कळल्यानंतर वाढदिवसाला म्हणजे काही फ्रॉक मिळणं आणि केक बनवणं करणं ते गोष्टी होत्याच,
पण आजही माझ्याकडे काही पुस्तक आहे जिथे म्हणजे त्यांनी मला ती कितव्या बर्थडेला दिली आहे, तर आई पप्पांकडून 5व्या वाढदिवसानिमित्त. तर हे सगळं आहे त्यांच्या हस्ताक्षरात. आणि मला असं वाटतं की त्यांच्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमात म्हणजे दोघेही शिफ्ट ड्युटीज करत असताना पण ते हे लक्षात ठेवून वेळ काढून करत होते. आणि त्यांच्या अशा करण्यामुळे माझं बालपण आहे हे जास्त समृद्ध झालं. म्हणजे खाण्यासाठी म्हणाल तुम्ही तर माझी आई सुगरण आहे आणि ती अत्यंत मेहनती आहे. म्हणजे आता तिच्या ह्या वयातही 68 ती मला मागे टाकेल तिच्या एनर्जीमुळे. म्हणजे मी दमलेली असते, मी थकते, पण तिचं नाही होत तसं. म्हणजे ती बरं काही नाही मिळालं म्हणजे तर ती मग काहीतरी खिडक्याच पुसेल, म्हणजे सगळेच कामं संपलीत आता. तर असं होतं. पण मी असं म्हणेन की नाही इट्स ओके, ठीक आहे, घर ठीक दिसत आहे, पण तिचं तसं होत नाही. पण मला वाटतं की हे जे गुण आहेत आपल्या आई वडिलांचे हे आपल्यामध्ये आलेत का किंवा आहेत का, आणि ते नसतील तर जे आपण म्हणतो एन्हान्स करणं किंवा त्या दृष्टीने काम करणं तर हे होत राहतं. आणि ह्याच्यात मला नेहमीच असं वाटत आलं की पप्पांनी ना कधी जे नाही आहे त्याची लिस्ट नाही केली, जे आहे ते त्यांनी जास्त आम्हाला बघण्याकडे हे केलं. आणि मुळात ते खूप हळव्या स्वभावाचे होते आणि कमी बोलायचे. त्याच्यामुळे मित्रमंडळींची खूप आवड. म्हणजे ते आले तर पप्पा यूज टू टॉक अ लॉट. पण समजा असं झालं आहे की माझे मित्रमैत्रिणी आले किंवा घरात अजून कोणी काही आले तर ते ऐकायचे. छान, बरं, पॉलिटिक्स, क्रिकेट हे फारच आवडीचे आणि जिव्हाळ्याचे विषय असल्याने जर कोणी त्या विषयांवरून सुरुवात केली तर मग पप्पा थांबायचं नाही. मग समोरचा ओळखीचा आहे की नाही हे नव्हता, ओळख व्हायची त्यांची. आणि आय थिंक माझ्या आजीला आणि माझ्या पप्पांना दोघांनाही वाचनाची खूप आवड होती. तर माझ्यामध्ये जी वाचनाची आवड आली आहे किंवा मला जे लिहावंसं वाटतं किंवा तर हे सगळं त्यांचं देणं आहे. आणि मी यथेच्छ वाचलंय. म्हणजे विषयाचं बंधन नव्हतं. म्हणजे पप्पांमुळे मी फार ते बाबुराव अर्नाळकर, नासी फडके, सुहास शिरवाळकर हे सुद्धा वाचलं. आणि मग त्यांनी मला एका पर्टिक्युलर वयानंतर मी लायब्ररी जॉईन केल्यानंतर पण मग मी काय वाचायला हवं तर तेही माझ्याबरोबर यायचे कधी कधी. किंवा मला वेळ नाही आहे शूटिंगच्या ह्याच्यात, मग त्यांना पप्पा पुस्तक आणा ना तुम्ही बदलून, मग ते आणायचे. मग त्यात फक्त काय हवं आहे, काय वाचायचं आहे असं ते सांगायचे, विचारायचे. आणि मी त्यांना सांगायचं नाही तुम्हाला हवं ते आणा. पण मग त्यांनी आणलेलं पुस्तक असं कधीच नाही झालं की हे कुठून आणलं त्यांनी. म्हणजे त्यांचं चॉईस सुद्धा कदाचित असा होता की जो रेझोनेट होत होता माझ्या चॉईस बरोबर, किंवा त्यांना मी काय वाचते हे कळत होतं. किंवा मी जर काही पुस्तकं स्वतःहून आणली तर ते चाळायचे. आणि मला असं वाटतं की मध्यम वर्गात तुम्ही जन्माला येताना तेव्हा एक चाकोरीबद्ध अपेक्षा असतात आई वडिलांच्याही, आणि त्या चुकीच्या नसतात. म्हणजे मुलांनी शिक्षण घ्यावं, नोकरी करावी, लग्न करावं आणि छान संसार करावा, एक नॉर्मल चार चौघांसारखं आयुष्य त्यांचं असावं. पण सुदैवाने मला 5व्या वर्षापासूनच ॲक्टर व्हायचं होतं. आणि मी असं कुठून त्यांना मी फिल्म बघायला गेलेलो मासूम नावाची, शेखर कपूरची. आणि मग ती फिल्म बघून झाल्यानंतर मग मी आईला म्हटलं त्यात 3 भावांची गोष्ट आहे, म्हणजे 2 मुली, आणि तर त्यातल्या छोट्या मुलीच्या जागी त्यांनी मला का नाही घेतलं असं मी त्या दोघांना प्रश्न विचारलेला. आणि हा प्रश्न माझ्या डोक्यात बरेच दिवस होता आणि मी त्यांना तो विचारायचे. त्याच्यामुळे त्यांना बहुधा माझ्याकडून हिंट गेली होती हे की मला ॲक्ट्रेस व्हायचंय आणि ह्या सगळ्यात आवड आहे. पण माझ्या आई पप्पांना सुद्धा फिल्म्सची आवड होती, नाटक बघण्याची आवड होती. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं आता जसं की माझं बालपण समृद्ध गेलं ते ह्या दृष्टीने गेलं की जिथे मी खूप बघितलं. म्हणजे सुट्ट्यांमध्ये सुद्धा आम्ही जाऊन नाटक बघत होतो. म्हणजे माझे पप्पा फिलिप्सला होते, त्याच्यामुळे फिलिप्स इज अ वंडरफुल MNC की जे त्यांच्या ॲन्युअल डेला नटसम्राटसारखं नाटक ठेवत होते. मी म्हटलं तसं की बघणं, वाचन ह्याच्यात तुम्ही समृद्ध होत होते. आणि त्यात माझ्या पप्पांना पिक्चरची प्रचंड आवड होती. आणि मला वाटतं तेव्हा एंटरटेनमेंट म्हणून सिनेमा हे एक खूप मोठं आधार होता. आणि माझ्या आई पप्पांना असे नॉर्मल ऑफिसेससारखं रविवारी सुट्टी नसायची. म्हणजे पप्पांना शुक्रवारी ऑफ असायचं बिकॉज इट वॉज MNC. तर ते त्यांचं शुक्रवार ऑफ होता आणि शिफ्ट ड्युटीज, त्याच्यामुळे आई पप्पा कधी संध्याकाळी एकत्र असे आम्हाला नाही सापडायचे. म्हणजे इट वॉज टू बी व्हेरी रेअर की ते दोघे त्या दिवशी घरी आहेत संध्याकाळी, जेव्हा दोघांची फर्स्ट शिफ्ट आहे, किंवा मग दोघांची सेकंड आहे. तर मग आमची अख्खी रात्र, म्हणजे माझ्या आईला तर घरी यायला रात्री 11-11:30 व्हायचे, पप्पा पण ऑलमोस्ट त्याच वेळात घरी यायचे. तर
एक आमचं आमचं बालपण हे खूप ॲडजस्टमेंटचं गेलेलं असलं तरी ते खूप अंडरस्टँडिंगचं सुद्धा गेलं, कारण आम्हाला खूप छोट्या वयातच स्वतःची योग्य काळजी कशी घ्यावी हे कळत होतंच. पण ते सुद्धा आम्हाला शिकवत होते. म्हणजे गंमत असायची अशी की ते दोघे ऑफिसला सेकंड शिफ्ट असेल तर घराला बाहेरून कुलूप लागायचं आणि मग आम्ही तिघं आत, आणि मग आम्ही म्हणजे मग आम्हाला तिथे आज वाटेल ते करायला ऑफकोर्स मुभा होती. आई जेवण करून गेलेली असायची, डबे भरलेले असायचे, आणि टी व्हीचं इतकं काही हे नव्हतं, पण एक ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता. आणि टेप रेकॉर्डरवर माझ्या पप्पांना जुन्या गाण्यांची प्रचंड आवड, म्हणजे मराठी आणि हिंदी, आणि ती कायम लागलेली असायची आमच्याकडे. तर ते एक होतंच आम्हाला मनोरंजन म्हणून. आणि आम्ही तिघं म्हणजे बहीण भाऊ असल्यामुळे आम्हाला तसं काही गरज नव्हतीच. शिवाय बिल्डिंगमधल्या आजूबाजूच्या मुली आणि माझी कझन, आमची चुलत बहीण बाजूलाच राहत होती, ती सुद्धा होती. सो हे सगळं असं मिक्स एक हे होतं वातावरण. आणि मग रविवार आला की अत्यंत महत्त्वाचं काम असायचं की मग पप्पा बाजारात जायचे, आणि मग कधी कधी असे खेकडे आमच्या घरी असे, कारण ते तर जिवंतच येतात त्याच्यामुळे खेकडे यायचे, आणि मग ते पप्पा आम्ही त्याच्यावर त्याचं संशोधन करायचो, त्याला पाय किती आहेत, डोळे कुठे आहेत, हे सगळं व्हायचं. आणि मग आम्हाला नेहमीच प्रश्न पडायचा की खेकडा शिजला की ऑरेंज कसा होतो, तर हा नारंगी कसा होतो, ह्याच्यावर आमचं बरंच संशोधन व्हायचं. पण पप्पा सुद्धा ना खूप आम्हाला घेऊनही जायचे, म्हणजे बाजारात ते आणायला घेऊन जायचे की बघायचंय का, मग चला. तर ते इट वॉज फन म्हणजे. आणि घाटकोपरला आम्ही कुर्ल्यात राहायचे, त्याच्यामुळे घाटकोपरला स्विमिंग पूल होतं, आम्हाला स्विमिंग साठी घेऊन जायचे, सायकलिंगसाठी घेऊन जायचे. माझ्या पप्पांनी अशी माझी मान धरून मला सायकल शिकवले. तर मी आयुष्यात कधी असं विसरू शकत नाही माझं सायकल चालवण्याचे ते दिवस. आणि मग ते आम्हाला नेहमीप्रमाणे असं शेंडी लावायचे की मी पकडलंय, तू काही पडणार नाही आहेस, तू हो पुढे, काही नाही पडणार असं म्हणणं. आणि त्यांनी सोडलेलं असायचं. पडले वगैरे पण आहे, त्याच्यावर चिडलोय, रडलोय. पण मला असं वाटतं आमच्या पिढीचं, असं मी म्हणेन आत्ताचं, आय डोंट नो, देर आर स्टील असे बाबा खूप आहेत की जे मुलांच्या बालपणामध्ये ते खूप महत्त्वाचा भाग आहेत. पण तरी मला असं वाटतं की आमच्या वेळी पैशाची खूप श्रीमंती नव्हती, पण समृद्ध हे असं जे होतं बालपण, तर ते अजूनही आठवणींमध्ये, म्हणजे जेव्हा आता मी तुम्हाला सांगते तेव्हा ते खरं तर पिक्चरच्या स्वरूपात माझ्या डोळ्यासमोर येत आहे. म्हणजे मला माझे पप्पाही दिसत आहेत आणि मला मीही दिसते, आणि मग ती 50 पैशाच्या ह्याची सायकल पण दिसते आहे, कारण तेव्हा तर सायकल घेणं हे म्हणजे फारच होतं की. आणि मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की माझे पप्पा माझ्या आजीबरोबर काम करायला शिकले होते, त्याच्यामुळे ते उत्तम चपात्या करायचे, अशा गोल व्यवस्थित. आणि माझ्या पप्पांना किचनमध्ये, आता तर बरेच पुरुष करतात ते डेफिनेटली, पण मला असं वाटतं की मी जेव्हा लहानाची मोठी होत होते तेव्हा माय काका वॉज एक्सेप्शन, की ते किचनसुद्धा उत्तम सांभाळू शकत होते, म्हणजे ते लख्ख व्यवस्थित करून ठेवायचे. बरं, माझ्या पप्पाने आयुष्यात कधी पाणी दे असं कधीही सांगितलं नाही. शीतल प्लीज जरा पाणी देतेस, जरा पाणी दे ना, हा त्यांचा स्वर असायचा. म्हणजे स्वतःच्या घरात स्वतःच्या मुलीकडून, किंवा म्हणजे माझ्या आईला सुद्धा की वैशाली पाणी देतेस असं म्हणायचे, जरा दे ना. म्हणजे ही यूज टू फील बॅड की मी ह्यांच्या कामामध्ये तर अजून एक काम सांगतो. माय पप्पा वॉज सेल्फ सफिशियंट, आणि मला ह्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आई नसेल तर मला आईची गरज नाही भासली, इतकं माझ्या पप्पांनी आईचं सुद्धा स्थान घेतलं. रादर मी असं म्हणेन ते आईपेक्षाही जास्त हळवे होते. त्यांच्याबरोबर आहे ना तुम्हाला कमी बोलायला लागायचं, म्हणजे तुम्हाला त्यांच्या डोळ्यात बघायचंय की आपल्याला काय म्हणायचंय हे त्यांना कळायचं. सो जेव्हा मला एकोतीवादीसाठी अवॉर्ड्स मिळत गेले, आणि माझं पहिलं अवॉर्ड एका प्रायव्हेट चॅनलसाठी होतं, मला झीचं बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळालं. आणि म्हणजे त्या रात्री जेव्हा मी, ऑफकोर्स आई माझ्या बाजूला होती, मी तिला मिठी मारलेली, आम्ही दोघी रडलेलो, तर आमचं सेलिब्रेशन झालं होतं, पण पप्पा तेव्हा नव्हते. आणि जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे माझ्यापर्यंत पोचलं, जे इतके ओसंडून वाहणारा आनंद होता, अभिमान होता, आणि रडत पण होते, सो ते आनंदाश्रू पण होते, तर हे सगळ्याचं मिक्सचर, म्हणजे मी कधीच तो क्षण नाही विसरू शकत, त्यांचा तो चेहरा.
आणि माझ्या पप्पांना नव्हतं वाटत मी ॲक्ट्रेस व्हावं, त्यांना वाटत होतं मी डॉक्टर व्हावं. अँड देन आय सेड की डॉक्टर, म्हटलं नाही मला नाही व्हायचं आहे डॉक्टर. मग त्यांना मी कम्प्युटर्स करावं असं वाटत होतं. मला असं वाटतं मी त्यांना जे जे वाटतंय ते म्हणजे मी त्यांना नाही म्हणत गेले. आणि मला ॲक्ट्रेस व्हायचं तर मी तेच घोडं माझं दामटून ठेवलं तर फार, आणि मी त्यांच्या थोडंसं अगेन्स्ट त्यांच्या विश जाऊन मी हे केलं. पण मला असं वाटतं की नंतर जेव्हा माझ्या काही सिरियल्स झाल्या, काही फिल्म्स झाल्या, त्यांचे काही मित्र किंवा नातेवाईक जेव्हा सांगायचे त्यांना की बघितलंय, आवडलं आहे, तर तेव्हा ते ज्या अभिमानाने घरी येऊन सांगायचं ना की अगं माझ्या त्या मित्राने बघितली सिरियल तुझी, तर ती छानच होती. म्हणजे माझी पहिली मालिका होती समांतर, आणि ती माझे पप्पा त्याचे डायहार्ड फॅन होते. म्हणजे त्यांनी एकही त्या मालिकेचा एपिसोड त्यांनी मिस केला नाही. आणि ते मला त्याचं येऊन मी काय परफॉर्म केलं आहे किंवा ते कसं बरं झालंय का नाही, का माझी सिरियल कशी चालली आहे ह्याच्याबद्दलचं ते छान विश्लेषण करत होते. ही वॉज अ फॅन्टॅस्टिक क्रिटिक. म्हणजे एक होती वादी बघितल्यानंतरही त्यांनी फार काही बोलले नाहीत. खूप काही शब्द त्यांच्याकडे मी नव्हतेच, मी तुम्हाला माहित असं ते इज अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. त्यांनी बरं आहे, पण त्यांनी बरं आहे म्हटलं आहे म्हणजे ते खरंच चांगलं आहे हे मला नंतर उशिरा कळायला लागलं. की कारण मला असं वाटायचं काय एवढंच फक्त बरं आहे, कारण बाकीचे लोक काही काही अनेक विशेषणं वापरून काही काही सांगत होते आणि हे फक्त हां बरं आहे, हां ठीक आहे. तर मला तेव्हा कळायचं नाही, मी असं व्हायचं की असे काय सांगा, काय अजून पण काय चुकलं काय, ठीक आहे एवढंच म्हणत होते. पण मला असं वाटतं की त्यांच्या डोळ्यात होतं ते सगळं. फक्त ते जे वाचन आहे ते मला नंतर सुचत गेलं की अरे नाही यांना विचारून फायदा नाही, यांच्या डोळ्यात बघायला हवं, मग आपल्याला नेमकं कळतंय. सो आय थिंक मला माझ्या पप्पांनी लहानपणापासून त्यांच्या डोळ्यांवरच मोठं केलं. तुम्ही आता तुमच्या बाबांबद्दल एवढं म्हणजे त्यांची एवढी गुण सांगितलीत आणि ती सगळीच चांगली होती, तर असा कोणता गुण होता ज्याचा तुम्हाला राग यायचा? एक आहे गुण त्यांचा, तो असा की ते खूपच भोळे होते. म्हणजे राग यावा इतके ते भोळे होते. आणि मला वाटतं असं नसावं माणसाने, कारण मग तुमच्या चांगुलपणाचा खूप गैरफायदा घेतला जातो आणि तो गैरफायदा घेतला जातो हेही तुम्हाला कळत नाही. आणि मग समोरचा व्यक्ती माझ्याशी अरे असं कसं वागला, त्याने असं कसं केलं, म्हणजे नंतर जे आपण हर्ट होणं आहे तर हे होऊ शकत नाही जेव्हा तुम्ही आधीच माणसांना ओळखायला शिकाल. तर माझ्या पप्पांना हे कधी कळायचं नाही. ऑफकोर्स त्याच्यामुळे असं झालं की माझ्या पप्पांचा विषय आजही कधी निघाला तर म्हणजे वाईट कोणी बोलतच नाही. म्हणजे पप्पांचा विषय निघाला की मग सगळेच त्यांचे मित्र, खाणे, पार्टी आणि त्यांच्या जॉली जो नेचर होता, एकमेकांबरोबर राहणं जे होतं किंवा हाक मारली तर मौन हजर आहे हे त्यांना जे माहिती होतं, तर ह्या सगळ्या गोष्टींची उजळणी होत असते. मला असं वाटतं की माय पप्पा वॉज अ जेंटल सोल. हर्ट नाही करायचे ते कोणाला शब्दांनी. त्यांना नाही आवडलं एखादी गोष्ट तर ते काही बोलायचे नाहीत. म्हणजे ऑफकोर्स नंतर जाऊन म्हणजे आईला सांगत होते डेफिनेटली किंवा त्यांना काय वाटतं ते, पण समजा माझं बोलणं त्यांना नाही आवडलेलं किंवा काय, तर त्या क्षणाला ते काही बोलायचं नाही. म्हणजे ते मला असं अनफॉर्च्युनेटली असं झालंय की ते गेल्यानंतर त्यांच्यातलं नेमकं काय आपल्यात आलं हे जास्त प्रकर्षाने आता जाणवायला लागलं. मी 8 वर्षाची असताना त्यांना पहिला हार्ट अटॅक आला आणि ऑफकोर्स रात्र होती आणि काय होतंय कळलं नाही. आई खूप घाबरली आणि माझे काका मी म्हणाली तसं बाजूलाच राहत होते. तर आई मला म्हणाली की त्यांना बोलवायला जा. पण आम्ही ना तेव्हा अशा सेल्फ कंटेंट चाळ नेहरू नगरमध्ये ज्या बिल्डिंग्स आहेत तसे राहायचो आणि तिथे त्याचे ना दरवाजे केले ते संरक्षण. तर जरी मला काकांपर्यंत पोहोचायचं तर मला त्यांची बेल वाजवायला हवी आणि मध्यरात्री ते उठायला हवे. तर ही सगळीच प्रोसेस होती. तर हे असतानाही माझे पप्पा फिलिप्समध्ये होते आणि शिफ्ट ड्युटीजमध्ये त्यांना गाडी होती, म्हणजे फिलिप्समधून कुर्ला टू ठाणे कळवा. तिकडे आत्माराम एक नावाचे ड्रायव्हर होते. तर माझ्या पप्पांच्या ह्या अशा छानशा स्वभावामुळे ते सुद्धा आमच्या घराचा एक भाग झाले होते आणि मी त्यांना आत्माराम काका म्हणायचे. आणि नेमकी सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्टसाठीची गाडी जात होती आणि नेमके तेच ड्रायव्हर होते.
आणि मी त्यांना 4थ्या माळ्यावरून बघितलं आणि मी त्यांना हाक मारली आणि त्या गाडीच्या ह्याच्यात त्यांना ऐकू आली नाही, पण मी तशीच 4 माळे धावत कशी तरी गेली आणि त्यांना खूप जोरात हाक मारली आणि थँकफुली ती त्यांना ऐकू गेली. ते थांबले. मग मी त्यांना म्हटलं पप्पांना असं असं झालंय, आणि मग त्यांनी कंपनीत न जाता माझ्या पप्पांना घेऊन त्या फिलिप्सच्या मोठ्या गाडीतून आम्ही राजावाडीला त्यांना ॲडमिट केलं होतं. पण आय थिंक हे जे आहे ना, हे हार्ट अटॅक येणं हे मोर ऑफ, आता जेव्हा मी सायकोलॉजीचा अभ्यास करते, जेव्हा आता मी एकूण वाचते, तेव्हा मला कळतंय की तुम्ही जितके तुमच्या भावना दाबून ठेवाल त्या जितक्या बोलल्या जाणार नाही, तितक्या त्या तुम्हाला हार्म करत जातात. तर मला नेहमी असं वाटतं की मला माझ्या पप्पांना वयाच्या त्यांच्या इतक्या अर्ली स्टेजमध्ये हे असं का झालं असावं. हेरिडिटरी हा एक वेगळा मुद्दा आहे, हा सायन्सचा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही कसं रिॲक्ट करता परिस्थितीला, तुम्ही किती बोलता, ह्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात. तर त्याच्यामुळे मला तेव्हा ऑफकोर्स ह्या गोष्टी कळणं शक्यच नव्हतं, पण नंतर जसं मी वाचत गेले तेव्हा मला कळत गेले की त्यांना हा एक त्यांच्यातला हा गुण पण आहे आणि हा ड्रॉबॅक पण आहे की तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते सांगू शकत नाही, त्या क्षणी बोलू शकत नाही, आणि त्याचा असा त्रास तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला जवळच्यांना होऊ शकतो. टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, मी आणि पप्पा घरी असलो तर मी 2-3 दिवस सलग, समजा असं आहे की आई नाहीये, माझा भाऊ नाहीये वगैरे, ते बाहेर गेले, तर मी आणि पप्पा कामापुरता बोलायचो आणि देर इज टू बी सायलेन्स. बट ती शांतता त्रास देणारी शांतता नव्हती. जिथे गरज आहे, ज्या क्षणी बोलण्याची गरज आहे तेव्हाच आम्ही बोलत होतो. म्हणजे अदरवाईज मी आणि पप्पा एखादी पिक्चर बघतो आहोत, नाही तर मग मी वाचन करते, त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे, काहीतरी खाली जाऊन मित्रांकडे ते बसलेत किंवा घरात आहेत तर ते नुसते बसले आहेत किंवा काहीतरी नामस्मरण करतात, समथिंग लाईक दॅट. पण खूप बोलतोय आम्ही, घडाघडा असं काही आमच्यात म्हणजे कधी झालं नाही. आणि आता मला असं वाटतं की अरे खूपशा गोष्टी बोलायच्या राहून गेल्या, म्हणजे तेव्हा बोलायला हव्या होत्या कदाचित, पण तेव्हा त्याची गरजच वाटली नाही. ही यूज टू लव्ह फूड, त्याच्यामुळे मग मी पिझ्झा करून देते आहे तर ते खायचंय. मग असं टिपिकल फूडी, म्हणजे आपण म्हणूया की जेवल्यानंतर खाल्ल्यानंतरही पुन्हा सागर संगीत वेगळं जेवण वगैरे असं थँकफुली ते नाही करायचे. सो मी खूप एक्सपेरिमेंट्स पण केले त्यांच्यावर खाण्याच्या बाबतीत. चायनीज बनव, इंडियन चायनीज आणि बऱ्याचशा गोष्टी, रगडा पॅटेस, खिमा पॅटेस, सगळं जे काही आहे. तर आमचं पहिला गिनीपिक पप्पा असायचे आणि त्यांना ते आवडायचं, म्हणजे बेसिकली की, आणि मग ते आवडलंय की नाही हे मात्र ते आवर्जून सांगायचे. हा त्यांच्यातला गुण मला अत्यंत आवडतो. तुम्ही कधी बाबांबरोबर खोटं बोललात का? नाही, कधीच नाही. नाही, म्हणजे खोटं बोलण्याची गरज पडली नाही. त्याचं कारण असं असेल कदाचित की जेव्हा जेव्हा मी खरं बोलले तेव्हा त्या खरं बोलण्याची शिक्षा नाही मिळाली मला. मला नाही वाटत मी पप्पांशी कधी खोटं बोलले, नाही, गरजच नाही पडली. म्हणजे जसं मोठं होत गेलं ते असे मित्र होत गेले, तर मग त्या मित्रांना लपवण्याची गरज नाही पडली. त्यांना घरी घेऊन यायचं असं सांगितलं गेलं होतं, त्यामुळे ती मैत्री कधी लपवाछपवीची नव्हती आणि ती खूप शुद्ध पण राहू शकली कदाचित. त्यामुळे जे माझे मित्र आहेत शाळेपासूनचे आत्तापर्यंतचे, ते सगळे माझ्या घरी आलेले आहेत. माझ्या आई पप्पांना त्यांचं इंट्रोडक्शन गेलेलं आहे. त्यामुळे त्या वयामध्ये असे काही काही ज्या गोष्टी होतात ना, त्या अनफॉर्च्युनेटली माझ्या आयुष्यात काही झाले नाहीत, कारण माझे सगळेच मित्र पप्पांना माहिती होते, आई पप्पांना रादर. इनफॅक्ट मी कोणाबरोबर कुठल्या हॉटेलला जाणार आहे हे सुद्धा त्यांना माहिती असायचं. त्यामुळे पप्पांना जेव्हा एकदा कोणीतरी सांगितलं होतं, अरे शीतलला बघितलं आम्ही तिकडे त्या एका मुलाबरोबर, म्हणजे हा तो ना, हा मला माहिती आहे, सांगून गेली. सो मी म्हणते की मी ना खूप ब्लेस्ड आहे की मला असे आई पप्पा मिळाले की ज्यांच्याबरोबर मला खरंच खोटं बोलण्याची गरज नाही पडलेली. म्हणजे कधी मी म्हणजे शूटिंगला जायचं सांगून तिसरीकडे आस्ताव्यात गेलेले नाही. मी जिथे मला जायचं तिकडे सांगूनच गेले. आणि अभ्यास नव्हते करत, म्हणजे मी TYला ना खूपच कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये मी इतकी गुंतले रुपारेलला शेवटच्या माझ्या वर्षात की मी अगदी महिनाभरच कॉलेजमध्ये गेले. आणि कारण मी कल्चरल मध्ये होते त्याच्यामुळे मला त्यांनी ऑफकोर्स ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं नाही आणि प्रिन्सिपल्स वगैरे सगळे माहिती होते त्यांना. सो आय वॉज सेफ. पण अभ्यास माझ्याकडून शून्य झाला होता आणि मी
बरी स्टुडंट होते, म्हणजे मी कधी फेल तर आयुष्यात झाले नाही, पण मला 80-85% तेवढेच मला मिळतात, त्याच्यापेक्षा खाली पण मला कधी मिळाले नाही. पण टीवायला तर मी साफ म्हणजे मी अभ्यासच नाही केला. आणि मग पप्पांना म्हटलं, पप्पा मला असं वाटतंय मी फेल होणार आहे. मला म्हणाले बरं एक काम करायचं, रिझल्ट मिळाला तो घ्यायचा, सरळ घरी यायचं. हां, कुठेच आपण काही वेडंवाकडं करायचं नाही, आपण घरी यायचं आणि रिझल्ट मिळाला की फोन करायचा. आणि मला ना खात्री होती की मी नापास होणार आहे, त्याच्यामुळे मी गेले आणि मी रिझल्ट हातात घेतला आणि माझ्या आश्चर्याने मी पास झाले होते. म्हणजे मला आयुष्यात कधीच 45% इतके कमी मार्क मला कधीच माझ्या शालेय विद्यार्थी जीवनात मिळालेले नाही. म्हणजे मी अगदी साध्या परीक्षा असतात ना, अगदी त्याच्यात सुद्धा मला फर्स्ट क्लास, ए ग्रेड, A+ वॉटेवर जे काय असतं तेच मिळाले. 45% हे इक्वल टू फॉर मी नापास झाले हे माझ्यासाठीच होतं. आणि मी रडत त्यांना फोन केला PCO वरून, पप्पा मला काय झालंय, ठीक आहे हरकत नाही, घरी ये. बरं काय पास झालीस का काय? नाही मी पास झाले. मग पप्पा मग का रडतेस? एवढेच टक्के मिळाले. ते म्हणाले अरे पास झालीस, मस्त, चल ही आपण पार्टी करूया. आणि मी तो रिझल्ट घेऊन घरी आले होते. म्हणजे मला असं वाटतं की ज्या पालकांचे म्हणजे मुलं ही त्यांच्या विद्यार्थी दशेत खूपच छान हुशार या कॅटेगरीत मोडली जातात, अशांना जेव्हा म्हणजे अशा परिस्थितीत ते असतात, तर तेव्हा मला वाटतं ती साईक समजून घेणं की माझी मनस्थिती काय असू शकते, की जी मुलगी ऑलमोस्ट 80-85% मिळवते, ती सडनली जर ती नापास होणार आहे असं कॉन्फिडेंटली सांगते, तर तिला तो कॉन्फिडन्स देणं. त्याच्यामुळे ही जी एकदम अत्यंत पर्सनल आणि लाजिरवाणी अशी भावना आहे की पण ती सुद्धा मी शेअर करू शकले. मला कोणी मुलगा आवडला तर पप्पांना ते कळत होतं, त्याच्यामुळे ते त्यांना नाही आवडल्यावर ते मला सांगत होते की हा नाही आहे चांगला, सो आपण आता अभ्यासात लक्ष देऊया. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला त्यांच्याशी कधी खोटं बोलावं असं म्हणजे गरजच नाही पडली. त्यांना ते कळत होतं एकतर, त्याच्यामुळे ते आम्हाला वाचवत होते खोटं बोलण्यापासून बऱ्याचदा. पण त्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि ही वॉज जसे मी मोठे होत गेलो तर ही वॉज मोर टू अ फ्रेंड. त्यांच्याशी बोलता यायचं, रादर त्यांच्याशी बोलता यायचं म्हणजे मी म्हणाले तसं कदाचित त्यांनाच आधी ते कळत होतं. ही बिईंग सो सेन्सिटिव्ह त्यांच्यात आहे ना. मी नेहमी असं म्हणते, म्हणजे पप्पा गेल्यानंतर तर मी माझ्या भावंडांना असं खूप म्हटलं की पप्पांच्या मध्ये ना आईचं हृदय होतं